संबंध जीवनच कर्म आहे. जर तुम्हाला कुठलंच कर्म करायचं नसेल तर तशी कुठली गोष्ट नाही आहे. तुम्हाला काय वाटतं आम्ही तुमच्याबरोबर काय करत आलो आहे? इनर इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मग अचानकपणे 2 दिवसानंतर तुम्हाला एका नव्या जिवंतपणाची, मोकळेपणाची जाणीव झाली. मला माहिती आहे. आणि हे लाखो लोकांबरोबर घडलंय. हे फक्त ते 2 दिवस तुम्ही नवीन कर्म निर्माण केलं नाही म्हणून. अचानकपणे हलकं आणि मस्त वाटू लागतं. याकडे बघण्याचे अनेक मार्ग आहेत. मी कृती कशी करावी? कर्म म्हणजे हे जरा समजून घेऊया. कर्म म्हणजे फक्त जगात काहीतरी करणं नाही. तुम्ही इथं बसलेले आहात, तुम्ही कर्म करताय. इथं बसून राहण्याचं कर्म. शरीर काम करतंय, श्वास चालू आहे, ऑक्सिजन आत घेतंय, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतंय. झाडं तुम्हाला आशीर्वाद देत आहेत कारण तुम्ही पुरेसा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडताय म्हणून. समजा ते सुद्धा तुम्ही तुमच्या आत धरून ठेवलं आणि त्याचा हिरा बनवला जो तुम्ही कुणाला तरी देऊ शकाल, कारण ते कार्बन आहे ना. मग हे झाड तुमच्याकडे बघून म्हणेल, कुठल्या प्रकारचे कंजूस आहात तुम्ही. कार्बन डायऑक्साईड सुद्धा तुम्हाला बाहेर सोडायचं नाही आहे. हे एक प्रकारचं कर्म आहे बरं का. जे पुस्तकात नाही आहे तेच मी बोलायचा प्रयत्न करतोय, कारण त्याबरोबर काही भानगडी आहेत. तर जर तुम्ही इथं बसून श्वास घेतला तर झाडाच्या दृष्टीनं तुम्ही एक चांगलं कर्म करताय. तुम्हाला माहीत नाही. तुम्ही याबद्दल जागरूकही असू शकता. झाड मला ऑक्सिजन देतंय, मी त्याला कार्बन डायऑक्साईड देतोय. याचा अर्थ तुम्हाला जोरात श्वास घ्यायला हवा का? असं काही नाही. केवळ श्वास घ्यायचा आहे, असंही ते घडतंय. तर शारीरिक कर्म घडतंय, मानसिक कर्म कायम चालूच असतं बहुतेक माणसांसाठी संपूर्ण वेळ. भावनिक कर्म चालू आहे, ऊर्जेचं कर्म चालू आहे, नाहीतरी तुम्ही जिवंत नाही राहू शकत. तर कर्म घडतंय हे केवळ तुम्ही जे जागरूकपणे करता त्याबद्दल नाही आहे. हे आपोआप घडतंय. संबंध जीवनच कर्म आहे. जर तुम्हाला निष्कर्म व्हायचं असेल, याचा अर्थ लोक समजतात कुठलंच कर्म करणं नाही. जर तुम्हाला कुठलंच कर्म करायचं नसेल तर तशी कुठली गोष्ट नाही आहे. तुम्ही कर्म अगदी कमीत कमी ठेवू शकता. तर जो नुसताच झोपून राहतो तो निष्कर्म आहे का? नाही. आळस हे प्रचंड मोठं कर्म आहे, कारण आळशी बनायला पुष्कळ काही करावं लागतं. अशा अर्थानं की तुम्हाला पुष्कळ स्पष्टीकरण तयार करावं लागणार आणि स्वतःला पटवून द्यावं लागणार की तुम्हाला कशाबद्दल काही करायची गरज नाही. आता सध्या जगात व्हायरस आहे, तुमच्या भोवती कुणीतरी मरतंय. तुम्हाला त्याला प्रतिसाद न देण्यासाठी तुमच्या आत काहीतरी करावं लागतं, नाहीतर याला प्रतिसाद देणं हे तुमच्यासाठी स्वाभाविक आहे. तर नुसतं झोपून राहणं हे निष्कर्म नाही आहे. एक योगी सुप्तावस्थेत जाऊ शकतो जिथं सर्व काही कमी केलं जातं, पण तरीही तो कर्मांपासून मुक्त नाही आहे. तो कदाचित श्वास कमी घेत असेल दर मिनिटाला. तुम्ही मिनिटाला 12 ते 15 श्वास घेत असाल. जेव्हा कोणी नुसतं असं बसून राहतं ते कदाचित अगदी कमी घेऊ लागतील. कदाचित 3 श्वास, कदाचित 6 किंवा 8. पण त्याखाली तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही काही वेळासाठी थांबवू शकता, पण हे फक्त थोड्या वेळासाठी असतं. जर तुम्ही श्वासाशिवाय राहिलात, श्वास धरून ठेवलेला नाही, शरीराचं मेटाबॉलिझम कमी करून, मग वेगळ्या स्तरावरचं कर्म वाढू लागेल शरीरात. जेव्हा ते वाढू लागेल तेव्हा आपोआप पुन्हा श्वास घ्यावा लागेल. पुन्हा ते जाऊ शकेल कदाचित श्वासरहित स्थितीत आणि पुन्हा परत येईल. तर या प्रकारे तुम्ही कमी करू शकता, पण तरीही तुम्ही मुक्त नाही आहात. तुम्हाला उठावं लागेलच. थोडं पाणी पिण्यासाठी किंवा पोटात काहीतरी टाकण्यासाठी. जेव्हा तुम्ही काहीतरी आत टाकता तेव्हा काहीतरी बाहेरही जावं लागतं. ही सगळी कर्म आहेत. तर हे हाताळण्याचा काय मार्ग आहे? तुम्हाला काय वाटतं आम्ही तुमच्याबरोबर काय करत आलो आहे? इनर इंजिनिअरिंगच्या माध्यमातून
तुम्हाला काय वाटतं ते काय आहे? ते एवढंच आहे. तुमच्यापैकी अनेक जण, बहुतेक जण, जेव्हा तुम्ही जरी ऑनलाईन इनर इंजिनिअरिंग प्रोग्राम केला, तुम्ही अजून कुठला सराव करायला सुरुवात केली नाही आहे, किंवा तुम्ही त्या प्रोग्राममध्ये भाग घेतलात पहिले 2 दिवस, अजून कुठला सराव शिकवलेला नाही आहे, आम्ही अजूनही तुमच्याशी फक्त बोलतोय. मग अचानकपणे 2 दिवसानंतर तुम्हाला एका नव्या जिवंतपणाची, मोकळेपणाची जाणीव झाली. मला माहिती आहे. आणि हे लाखो लोकांबरोबर घडलं आहे. अचानकपणे तुम्ही प्रज्वलित होता. हे काही तुमची जुनी कर्म नष्ट झाली म्हणून नव्हे, हे फक्त ते 2 दिवस तुम्ही नवीन कर्म निर्माण केलं नाही म्हणून. अचानकपणे हलकं आणि मस्त वाटू लागतं, कारण तुम्ही अनावश्यक कर्माचा बोजा निर्माण करायचं थांबवलं म्हणून. तर काय होती ती युक्ती? याचे अनेक पैलू आहेत, पण आपण त्यात जाऊ शकत नाही. अगदी सोपी गोष्ट ही आहे, तुमची प्रतिसाद देण्याची क्षमता. हे पहा, मी काही करावं की नाही, जर मी त्याबद्दल विचार केला, तर आता ह्या क्षणी अनेक जण ह्या संघर्षातून जात आहेत. असं समजूया की कुणीतरी जवळचं, अगदी जवळचं, सुदैवानं आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो व्हायरस आलेला नाही आहे. आम्ही ते अगदी काटेकोरपणे हाताळतो आहोत. आमच्या जवळपासच्या हद्दीत इन्फेक्शनच नाही आहे अजून. पण कोइंबतूर शहरात काही केसेस आहेत. तर समजा कुणाला तरी तिथं व्हायरसची लागण झाली आहे. आता मी काहीतरी केलं पाहिजे की नाही? मी कशाला करायचं? इतर लोक करतील. ती लोक कोण आम्हाला ठाऊक नाही. त्यांचं कुटुंब असेल, त्यांना करू दे. पण त्या माणसाच्या वेदना जर आम्ही तुमच्यासमोर ठेवल्या, तर तुम्हाला स्वतःच्या आत पुष्कळ काही करावं लागेल त्याच्यासाठी काही न करायला. पण त्याला प्रतिसाद देण्यासाठी ज्या काही मार्गांना शक्य असेल त्या. प्रत्येकजण सर्वांचं जीवन वाचवू शकत नाही, पण तुमच्याकडून जे काही शक्य आहे ते करणं हे अगदी सोपं आहे. त्यासाठी मानसिक कर्माचा बोजा तुम्ही जो निर्माण करता तो प्रचंड प्रमाणात कमी होईल तुमच्या मनात. एवढ्याच करण्यासाठी की तुमचा प्रतिसाद आता निवडक राहिलेला नाही आहे, निवड रहित तुमच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत, कृतीत नाही. कारण कृतीमध्ये निवड न करणं तुम्हाला परवडू शकत नाही. कृतीत तुम्ही नेहमीच निवड करत असता, कारण कृतीसाठी लागते शारीरिक क्षमता, शक्ती, बुद्धिमत्ता, संसाधनं, योग्य वेळ, अशा अनेक गोष्टी लागतात. आणि ह्या सगळ्या वस्तू मर्यादित असतात. कोणीही अमर्याद कृती करू शकत नाही. जर त्याने अमर्याद कृती केली तर ते लवकरच मरण पावतील. आणि ते सुद्धा वाईट कर्म आहे. हो, आहे ते वाईट. कृती ही काही अमर्याद स्वरूपाची नाही आहे, पण आपला प्रतिसाद मात्र अमर्याद आहे. जिथं कुठं असेल, मला काहीतरी करायला आवडेल, जर शक्य असेल तर जे काही शक्य असेल ते आपण करू. आणि जे शक्य नाही, किमान आपल्याजवळ तशी इच्छा तरी आहे, थोडीशी इच्छा. केवळ यामुळेच तुम्ही कार्यक्रमाला आलात आणि तुम्ही इतकी प्रचंड मोकळीक अनुभवली. लोक मला विचारतात, सद्गुरू ऑनलाईन प्रोग्राम कसा काय काम करेल कुठल्याही योग सरावाविना? तुम्ही हे समजलं पाहिजे. शांभवीच्या दीक्षेसाठी येण्यापूर्वी तुम्हाला आधीच फार छान वाटायला सुरुवात झाली होती. केवळ यामुळे की तुम्ही नवीन कर्माचा बोजा तयार करायचं थांबवलं. जुनं कर्म अजून गेलेलं नाही ह्या 4 दिवसात. फक्त एवढंच आहे की नव्या कर्माची भर पडत नाही आहे. जुन्या कर्मांसाठी फक्त जगणं पुरेसे आहे. इथं बसणं, श्वास घेणं, जगणं, हृदयाचे ठोके चालू असणे, ह्या गोष्टी पुरेशा आहेत जुनं कर्म नष्ट करण्यासाठी. थोड्याफार गोष्टींना थोडासा जोर द्यावा लागू शकतो. बहुतेक गोष्टी सहज गळून पडतील जर तुम्ही नुसते बसून राहिलात. श्वास घेत जिवंत राहिलात, हृदय आपोआप ठोके देत असतं. तुम्हाला त्यात काही करण्याची गरज नाही. की तुम्ही असं करत आहात का? काही जणांना वाटतं की तेच सगळं काही करतायत. ही एक मोठी बाब बनते जेव्हा लोक त्यांच्या आरोग्याबद्दल वगैरे बोलतात. कारण आजकाल प्रत्येकजण इंटरनेट डॉक्टर झाला आहे. त्यांनी पुष्कळ काही रिसर्च केलं आहे. डॉक्टरांना डोकेदुखी होती आहे कारण त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला त्या आजाराबद्दल अधिक माहिती असते डॉक्टरांपेक्षाही. डॉक्टरांना अधिक सखोल असं काहीतरी माहीत असतं कारण त्यांनी 9-10 वर्षे काम केलेलं असतं त्या क्षेत्रात. लोकांना आजारमुक्त करण्याचा अनुभव असतो. पण ह्या लोकांनी इंटरनेटवर हे पाहिलं. जेव्हा त्यांना हा आजार आहे असं कळलं, तेव्हा गेल्या 3 दिवसात त्यांनी इंटरनेटवर याबद्दलचं सर्व काही वाचून काढलं. आणि आता सर्व प्रकारचे प्रश्न
ते स्वतःच औषध ठरवून जातात, कृपया मला हे औषध द्या, इतर औषध मी घेणार नाही. खूप सारी लोक डॉक्टरांकडे येऊन म्हणत आहेत, मी हे औषध घेणार नाही, मी फक्त हेच औषध घेणार. यांना अतिशय सुशिक्षित पेशंट समजलं जातं. एक अतिशय उच्च सुशिक्षित पेशंट म्हणजे तुम्ही आयुष्यभर पेशंटच राहणार, एवढं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हो, जर तुम्ही आयुष्यभराचे डॉक्टर बनलात तर ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही आयुष्यभराचे पेशंट बनलात, एक उच्च सुशिक्षित पेशंट बनलात, तर त्याचा काय फायदा आहे? हे केवळ यामुळे की तुम्हाला वाटतं की तुम्ही हे करताय, टुकटुक टुकटुक. तुम्हाला चेक करावं लागतं किती ठोके झाले. सगळेजण हातावर तो बँड घालून आहेत आजकाल. आता लोक मला म्हणतात, सद्गुरू तुम्ही एक मास्टर चेकअप करून घेतलंच पाहिजे, तुमच्याकडे हे असलं पाहिजे. मी म्हणतो काय? दरवर्षी मी जातो. मी हिमालयात ट्रेकिंग करतो, तिबेटमध्ये असतो, कैलासला जातो. हीच माझी स्ट्रेस टेस्ट आहे. जर मला ते पूर्ण करता आलं नाही तर तुम्ही मला हिमालयातच दफन करा, बस. नाहीतर तुम्ही जिवंत राहता. कारण तुम्ही स्वतःकडे थोडं लक्ष दिलं तर काय घडते हे तुम्हाला कळेल. जर तुम्हाला काही गडबड जाणवली तर डॉक्टरांकडे जा आणि त्याबद्दल जरा जाणकार माणसांकडून सल्ला घ्या, ती वेगळी गोष्ट. पण सतत काळजी करत बसणं की काय होतंय, हाच एक मोठा आजार आहे. आरोग्याबद्दलची अवास्तव चिंता म्हणजे आजारपणच, आणि ते एक भयानक कर्म आहे. या कर्माचा तुमच्यावर कायमच परिणाम होईल. तर एवढंच घडलं इनर इंजिनिअरिंगच्या पहिल्या 3 दिवसात. ऑनलाईनच्या बाबतीतही जे झालं ते म्हणजे आम्ही तुम्हाला काही सोपी साधनं दिली ज्याद्वारे तुम्ही नवीन कर्म करणं थांबवलं आणि अचानक खूप छान वाटायला लागलं. तुम्ही तो छोटा गृहपाठ केला, ठीक आहे. छोटा गृहपाठ, आज जे घडलं त्या 5 गोष्टी लिहा. फक्त त्या गृहपाठामुळे तुम्ही अचानक काय करत आहात आणि काय करत नाही याकडे लक्ष दिलं. अचानक मोठी मुक्तपणाची भावना. जर 2.5 तासाच्या कार्यक्रमाचा तुमच्यावर असा प्रभाव पडतो तर तुम्ही जरा अधिक लक्ष दिलं. या लॉकडाऊनमध्ये तुम्ही कर्म कसे निर्माण करू नये हे शिकू शकता. फक्त एवढंच की तुमचा प्रतिसाद मर्यादित नाही. कशाला प्रतिसाद देणं चांगलं आहे आणि कशाला नाही हे तुम्ही ठरवू नका. हे तुम्ही करण्याची गरज नाही. एक पक्षी, एक नागतोडा, एक मुंगी, एक माणूस, स्त्री, मूल, काही फरक पडत नाही. तुम्ही प्रतिसाद द्या. तुम्हाला त्यावर कृती करायलाच पाहिजे का? नाही. कृती ही नेहमीच विवेक वापरून करायची असते. कारण कृतीमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या अमर्याद नसतात. आपली ऊर्जा अमर्यादित नाही, आपली बुद्धिमत्ता अमर्यादित नाही. आपली कृती कोणत्याही प्रकारे अमर्यादित असू शकत नाही, त्या नेहमीच मर्यादित असतात. पण आपली प्रतिसाद देण्याची क्षमता अमर्याद आहे. ही एक गोष्ट, फक्त ही एक गोष्ट जर तुम्ही केलीत तर आज तुम्ही कोणतेही नवीन कर्म निर्माण करणार नाही. तुम्ही भार वाढवणार नाही. फक्त नवीन भार न टाकल्यानं तुम्ही पाहाल हे मुक्तीसारखं वाटतं. हे एक प्रकारचं स्वतःचं नुकसान तुम्ही करत आहात. का तुम्हाला वाटतं की तुम्ही लहान असताना तुम्ही असे होता, तेव्हा सुद्धा तुमच्यावर कितीतरी कर्माचा भार होता, पण तरी तुम्ही हसत होतात. आता तुम्ही असे झालात. पण व्हायरस, सद्गुरू, व्हायरस, हा व्हायरस येण्यापूर्वी सुद्धा बहुतेक लोक इतकी गंभीर दिसत होते की जणू काही ते स्मशानातूनच बाहेर आलेत की काय. हो, कारण दररोज हा फालतूपणा तुम्ही अखंडपणे साठवत जाता. दररोज जे काही घडतं ते तुम्ही वाढवता. काहीतरी घडलं, काहीतरी नाही घडलं. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या आत गोंधळ निर्माण करता आणि त्या गोंधळाचं ओझं फक्त कचरा असतो. तुम्ही कचऱ्याच्या ट्रकसारखे आहात, मी म्हणतोय. हो, पण आता लॉकडाऊन आहे, तुम्हाला कोणताही कचरा उचलण्याची गरज नाही. लॉकडाऊनबाबत ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही निवडक होऊ नका. तुम्ही कोण आहात हे ठरवणारं की कशाकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि कशाकडे नाही. ज्या कशानं हे सर्व काही निर्माण केलं, ज्यानं हे सर्व निर्माण केलं, तुम्हाला दिसतंय का? एक गवताचं पातं इतकं काळजीपूर्वकपणे तयार केलं गेलं आहे, जितकं की हे मोठं झाड किंवा तुम्ही स्वतः किंवा एक हत्ती किंवा एक वाघ, एक लहान प्राणी
तिकडचा एक छोटासा किडा तो तुमच्यापेक्षा किती सुशोभित आहे. हॅलो, तुम्हाला सर्व प्रकारचे रंग लावावे लागतात, पण ते सर्व स्वतःच किती रंगीबेरंगी आहेत. तर ज्यानं निर्माण केलंय, सृष्टीनं तुमच्यापेक्षा या चिमुकल्यांकडे कमी लक्ष दिलंय का? नाही. तर मग कशाला प्रतिसाद द्यायचा आणि कशाला नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? प्रतिसाद देण्याची तुमची क्षमता नेहमीच अमर्याद असायला हवी. मी जे सांगतोय ते जर तुम्हाला कळत नसेल, पण आता मी येऊन तुम्हाला शिकवू शकत नाही, तर इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन आहे. फक्त त्याचे पहिले 3 दिवस करा. फक्त पहिले 3 दिवस. तिथं जे सांगितलं गेलंय ते तुमच्यात भिनू द्या. ते पूर्णपणे आत शोषून घ्या. पूर्णपणे. तुम्हाला दिसेल 3-4 दिवसात तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तरंगताय, कारण नवीन कचराच नाही. हे असंच वाटतं. तर कृपया हे घडवून आणा. तुमच्या डोक्यावर कचऱ्याचा भार टाकत राहण्याची गरज नाही.